इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। सोलापुरात बंदूक व कोयत्याचा धाक दाखवून सराफ दुकान लुटण्याचा प्रयत्न 2 दिवसापूर्वी काही चोरट्यांनी केला होता। दरम्यान त्या चोरट्यांचा अद्याप शोध लागला नसून सोलापूर पोलीस चोरांच्या मागावर असल्याचे समोर येत आहे। सोलापुरात आरटीओ कार्यालयाजवळ असलेल्या वेद पाठक यांच्या समर्थ ज्वेलर्स दुकानात 2 दिवसांपूर्वी दोघा चोरट्यांनी बंदूक व कोयता घेऊन येत दागिने लुटण्याचा प्रयत्न केला। मात्र वेद पाठक यांनी आरडाओरडा केल्यानंतर दोघे चोरटे त्या ठिकाणाहून पळून गेले। एकूण 3 चोरटे या घटनेत सहभागी होते। दरम्यान या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सर्व पोलीस ठाणे हद्दीतील डीबीचे पथक, गुन्हे शाखेच्या 4 पथकांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं आहे। सोमवारी सकाळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्व पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, सर्व पोलीस ठाण्याच्या पथकांची एकत्र बैठक घेतल्याचे देखील समोर आले आहे। आरोपींना शोधण्याच्या सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत। दरम्यान सोलापुरात घडलेल्या या घटनेमुळे आता शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी देखील केली जाणार असल्याचे समोर आले आहे। डीबी पथक, क्राईम पथकातील पोलीस या चोरांच्या मागावर असून लवकरच त्यांना जेरबंद करणार असल्याचे पोलिसांच्या हालचालीवरून लक्षात येत आहे।